या प्रवीण भुईर यांनी याच्या समालोचन कक्षामध्ये सुमित पाटील यांचं स्वागत करतील आपले गावचे श्रेष्ठ नागरिक प्रवीण भुईर. सुभाष पाटील कुठे असतील त्यांनी यायचं आहे. सुभाष पाटील यांनी यायच्या समालोचन कक्षामध्ये आपल्या शिवसेना शाखेचे शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शाखा प्रमुख सुभाष पाटील यांनी यायचे आहे. त्यांचे स्वागत करतील श्री प्रवीण भुईर. थोडीशी मॅच लवकर संपल्यामुळे आपले काही प्रमुख पाहुणे ह्या मंचावरती उपस्थित राहू शकले नाही. अविनाश दळवी यायचा मंचावरती. अविनाश दळवी गीतेश म्हात्रे आणि मंचावरती यायचं आहे. थोडे आपले प्रमुख पाहुणे उपस्थित राहू शकले नाही. आपण पारितोषिक वितरणाला आता सुरुवात करतोय. अतिशय सुंदर ही स्पर्धा गेली बरेच दिवस आपण पाहिली. हरणवाडी क्रीडा मंडळ आयोजित टेनिस T20 क्रिकेट स्पर्धा 2026 वर्ष 5व उत्साहवर्धक आणि अगदी चांगल्या वातावरणात आज पार पाडली. दोन दिग्गज संघ हे समोरासमोर खेळताना पाहायला मिळाले. दांडाखाडी आणि त्यांच्या विरुद्ध नवापूर संघाने बाजी मारली. नवापूर या संघाने. तर आता आपण प्राइज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करतोय. दोन्ही संघाच्या खेळाडूंना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. तर आपण आता फायनल मॅन ऑफ द मॅच ठरलाय. अविनाशजी दळवी यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण द्यायचा आहे. फायनल मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे ज्यानं 3.2 षटकं टाकली, 10 रन दिले, 3 विकेट्स मिळवल्या. नवापूरचं रत्न परेश आरेकर ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. परेश फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहताय. अगदी चांगला परफॉर्मन्स त्याने दिलाय आणि नवापूर पासून सुरुवात ती मोठमोठ्या स्पर्धांपर्यंत आपण परेशची पाहिली आहे. ताई पॅकर्स या संघाकडनं खेळताना देखील त्याला आपण पाहिलं. अगदी संघाकरता 100% योगदान त्याने दिलं आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मला माहिती आहे परेश जास्ती माईक वरती बोलत नाही.
त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज ठरलाय ज्याने 180 रन बनवले संपूर्ण स्पर्धेमध्ये नवापूर 11 संघाचा प्रतीक पवार. गीतेशजी मात्रे यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते प्रतीकला बेस्ट बॅटरचा किताब द्यायचा आहे. उत्कृष्ट फलंदाज प्रतीक पवार, सुंदर खेळी त्याची पाहायला मिळाली संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रतीक, कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळताना? उत्कृष्ट फलंदाज तू ठरलायस या स्पर्धेचा. एकंदरीत या आयोजनाविषयी आणि या संपूर्ण मैदानाविषयी तू काय म्हणशील? सर्वप्रथम हरणवाडी संघाचं मी अभिनंदन करतो. त्यांनी टुर्नामेंट व्यवस्थित आणि सुंदररित्या ते ऑर्गनायझर करत असतात आणि या निमित्ताने खेळायला मिळते. प्रथम मी इकडे खेळायला आलो तर त्यांच्या टीममधूनच आलेलो आणि 2 वर्ष आता नवापूर संघातून खेळतो. खेळायला सांगितलं तर विकेटवर खेळायला खूप मजा येते आणि सांगतात ना की एखाद लकी खेळपट्टी, तशी एक लकी खेळपट्टी माझ्यासाठी गेल्या वर्षीपासून ठरत आहे आणि मी हे सेकंड टाइम उत्कृष्ट बॅट्समॅन घेतलेला आहे. नक्कीच तुला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत. त्यानंतर आपण जाऊया बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 11 विकेट्स काढल्या आणि फलंदाजांच्या दांडी गुल केल्या. दांडाखाडी 11 संघाचा अवधूत दांडेकर. प्रवीणजी भोईर यांना मी विनंती करतोय की उत्कृष्ट गोलंदाजाचं पारितोषिक आपल्या शुभ हस्ते अवधूतला द्यायचं आहे. अगदी प्रचंड मेहनत या खेळाडूची पाहिली. अगदी छोटीशी सुरुवात आणि आज मात्र आपण पाहतोय अनेक मोठमोठ्या फलंदाजांना मात्र तो गारद करतो. असा अवधूत ठरला उत्कृष्ट गोलंदाज. त्यानंतर आपण जाऊया चतुर्थ पारितोषिकाकडे. चतुर्थ पारितोषिक विजेता संघ ठरलेला आहे टीम अजिंक्य मराठा. अजिंक्य मराठाचे कोणी प्रतिनिधी इथे असतील तर ते पारितोषिक स्वीकारण्याकरिता आपण इथे यायचं आहे. सुभाषजी पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण द्यायचं आहे. टीम अजिंक्य मराठा चतुर्थ पारितोषिक विजेता ठरलाय. त्यानंतर तृतीय पारितोषिक विजेता ठरलेला आहे टीम झुंजार पालघर. झुंजार पालघरचे कोणी प्रतिनिधी असतील तर त्यांना मी विनंती करीन की आपण हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक स्वीकारण्याकरता आपण पुढे यायचं आहे. झुंजार पालघरचे कोणी प्रतिनिधी इथे आहेत का? त्यानंतर उपविजेता जे प्रथम पारितोषिक आहे ते उपसरपंच साहेब सन्मान्य आदरणीय नरोत्तम राऊत साहेब यांच्या वतीने आपल्याला आलेला आहे 35,000 रुपये आणि द्वितीय पारितोषिक हे आपल्या स्पर्धेकरिता सुमितजी पाटील यांच्याकडनं आपल्याला मिळालेलं आहे. दोन्ही तात्यांचं खूप खूप धन्यवाद आणि आभार. एकदा जोरदार टाळ्या या 2 अतिथींसाठी होऊन जाऊ द्या. उपविजेता हॅलो हॅलो सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण जॉईन व्हायचं आहे. उपविजेता उपविजेता ठरलेला आहे टीम दांडाखाडी 11.
चांगलं प्रदर्शन त्यांचं संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण यायचंय त्या ट्रॉफीला स्पर्श करायचा आहे. सुमित पाटील आपण देखील तिथे जॉईन व्हायचंय. दांडाखाडी 11 उपविजेता ठरलाय. हरणवाडी क्रीडा मंडळ आयोजित टेनिस T20 क्रिकेट स्पर्धा 2026चा ही क्षणचित्र आपण पाहताय. त्यानंतर आता सर्वात महत्वाचं म्हणजे मॅन ऑफ द सिरीज. मॅन ऑफ द सिरीज ज्या पुरस्काराकडे सर्वांची लक्ष नजरा या खेळल्या गेलेल्या आहेत आणि मॅन ऑफ द सिरीज ठरलाय 125 रन ज्याच्या बॅट मधनं आले, ज्यानं 9 विकेट्स काढल्या. एनी गेसेस? प्रज्योत अंबिरे. आणि प्रज्योत अंबिरे ठरलाय मॅन ऑफ द सिरीज. प्रज्योत ठरलाय मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. काय सुंदर क्रिकेट प्रज्योत खेळलाय. वरोर गावचा अनमोल रत्न. अनेक मोठमोठ्या स्पर्धा ISPL पर्यंतचा त्याचा प्रवास. प्रज्योत 2 मिनिटं आपल्याला आपल्या भावना आपले शब्द व्यक्त करायचे आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा तू खेळत असतोस प्रज्योत. तिथे या मैदानावरती आल्यानंतर नवापूरमधनं आल्यानंतर कसं वाटलं, काय फिलिंग करतोयस? नक्कीच नवापूर टीम म्हणजे माझी फॅमिली टीम आहे. नक्कीच मला त्यांच्यासाठी जायलाच लागतं. मी 2-3 टुर्नामेंट सोडल्या. एक मिडबावची सोडली आणि एक होती बेळगावची, ती सोडली. कारण मला इकडे खेळायला खूप मजा येते. मला फक्त बाहेर गोलंदाज म्हणून मी यूज होतो, इकडे मी ॲज अ ऑलराऊंडर म्हणून यूज होतो. आणि ही मालिकावीरची ट्रॉफी मला तर वाटते वर्षातून फक्त एकदाच भेटत असेल. म्हणून मला इकडे खेळायला जरा मजा येतो. आणि ग्राउंड, त्यांचं आयोजन, नियोजन, अंपायरिंग वगैरे खूप चांगलं आहे. आणि एवढी वर्ष झाली ते टुर्नामेंट भरवतात आणि ती सातत्याने अशी चांगली राहो आणि अजून एक 50-1 वर्ष अशी टुर्नामेंट राहू द्या, ही माझ्या ईश्वरचरणी प्रार्थना आहे. नक्कीच. आणि एक महत्त्वाचा प्रश्न आहे की तू खूप मोठमोठ्या स्पर्धा खेळलायस. रतनबुवा म्हणा, सुप्रीमो म्हणा, या मानाच्या स्पर्धा तू खेळलायस. प्लस ISPLचा एक्सपिरियन्स तुझ्या बरोबर आहे. तर आत्ताच्या या यंगस्टर्सना तू ISPLचा एक्सपिरियन्स कसा शेअर करशील, की कसे तुम्ही प्रयत्न करायला हवेत या व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळण्याकरिता? नक्कीच मी सतत बोलत असतो बऱ्याच ठिकाणी की क्रिकेट आपण खेळतो, पण क्रिकेटपासून आपण डिसिप्लिन पण राखायला पाहिजे. कारण 9:30ची मॅच असते आणि प्लेयर्स किंवा टीम येते 11 वाजता. त्यांनी क्रिकेट बघायला भेटत नाही आणि इकडचे स्ट्रिक्ट रूल आहेत. मी सुद्धा सकाळी 8 वाजता उठून खेळायला यायचो. म्हणून जरा प्रॅक्टिस चांगली करा आणि व्यसनापासून दूर राहा. अगदी नक्कीच. हे होते मॅन ऑफ द सिरीज प्रज्योत अंबिरे. आता ज्या ट्रॉफीला लिफ्ट करण्यासाठी सर्व सज्ज आहेत, सोशल मीडियामध्ये फोटो अपलोड करण्यासाठी सज्ज आहेत. विजेता संघ ठरलाय टीम नवापूर. सर्व प्लेयर्सना मी विनंती करेन की आपण प्रथम क्रमांकाची ट्रॉफी घेण्याकरता यायचं आहे. सर्वांना मी विनंती करेन पुन्हा एकदा की आपण हे प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देण्याकरता यायचं आहे. नितीन माळी आपण देखील तिथे जॉईन व्हायचं आहे. सर्वांनी त्या ट्रॉफीला स्पर्श करायचा आहे. चॅम्पियन टीम आपण पाहत आहात, टीम नवापूर 11. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ द्या टीम नवापूर 11 साठी. प्रज्योत आपण देखील जॉईन व्हायचंय. नवापूर 11चे कॅप्टनला मी विनंती करेन की आपण इथे यायचं आहे. आपले 2 शब्द हे व्यक्त करायचे आहेत. नक्की चॅम्पियन ठरलेला आहात. पहिल्या फेरीपासनं ते आता या अंतिम सामन्यापर्यंत प्रवास कसा राहिला तुमचा या हरणवाडी क्रीडा मंडळ आयोजित टेनिस T20 क्रिकेट स्पर्धेमध्ये?
सर्वप्रथम हरणवाडी संघाचे हार्दिक अभिनंदन की त्यांचं ऑर्गनायझेशन आहे हे एकदम वेल प्लॅन असते आणि ऑर्गनायझेशन करण्यासाठी तुमच्याकडे जेवढी ताकद पाहिजे मॅनपॉवर ती सगळी यांच्याकडे आणि प्रत्येकजण स्वतःचं निपुणता अर्पण करत असतो. त्यामुळे ही टुर्नामेंट सक्सेसफुल करण्यामध्ये ते यशस्वी ठरतात. त्याचबरोबर पाहायला गेलं तर अक्षय आणि प्रज्योत या दोघांकडे जो अनुभव आहे ओपन क्रिकेटचा, त्यांनी आमच्या यंगच्या टीमसोबत त्यांचा अनुभव शेअर केला आणि त्याच्यातून आमचा संघ हा आज फायनलपर्यंत पोहोचला आणि फायनल जिंकला आणि त्यामुळे आम्ही त्या दोघांचे देखील आभारी आहोत. नक्कीच तुम्हाला पुढच्या क्रिकेट प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. तर आपला पारितोषिक वितरण समारंभ इथेच संपलाय असं आपण जाहीर करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. हॅलो.